तर आपण बघतोय ही दृश्य आहेत मुंबईत विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि यावेळेस थेट जाऊया गिरगावला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काय सध्याचं दृश्य? मोठ्या प्रमाणात जनसागर हा रस्त्यावर पाहायला मिळतोय। निश्चितप्रमाणे स्नेहिल, ज्या लाडक्या बाप्पाची इतके दिवस मनोभावे सेवा केली, त्याच बाप्पाला आज निरोप देण्याचा वेळ दिवस आलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी गिरगावचा हा परिसर आहे, गिरगाव चौपाटीचा हा परिसर तमाम भक्तीचा जनसागर या ठिकाणी लोटला गेलेला आहे। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तेवढाच आनंद आहे आणि तेवढाच दुःख जो आहे तो या भाविकांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे। आपण सध्या गिरगाव चौपाटी परिसरातील त्या रस्त्यावरती आहोत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी ओसंडून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नजर जाईल तिथपर्यंत भाविकांची गर्दी जी आहे स्नेहिल ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर उंच उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी विसर्जनासाठी येत आहेत। भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहेत। आपण ही गर्दी बघतोय की किती मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते स्नेहिल रस्त्यावरती आलेले आहेत, आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गिरगावच्या रस्त्यावरती ही गर्दी, भाविकांची गर्दी आपण बघतोय। गुलालांची उधळण होत आहे, तसेच फटाक्यांची आतिषबाजी होत आहे आणि त्यामध्येच कुठेतरी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत हे भाविक जे आहेत ते सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत। आणि या सर्वांवरती नजर ठेवण्यासाठी जे पोलीस प्रशासन आहे ते देखील अलर्ट मोडवरती आहे। गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एका ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी गर्दी पोलिसांनी देखील सुरक्षा व्यवस्था इथे ठेवलेली आहे। सूरज, वेळोवेळी तुमच्याकडून गिरगावचे अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।